नमस्कार पब्लिक, मी ऋषिकेश सुरेश पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि आज आम्हाला सर्वांना सुट्टी आहे, म्हणजे मला, आर्यनला, पप्पांना। तर आज आम्ही असं म्हणजे प्लॅन केला की आपण थोडं कुठं बाहेर जरा फिरून येऊया। आणि आपल्या आता 14 एप्रिल पण येते, तर आम्ही थोडी जरा लाइटिंग बिटिंग पण आम्हाला घ्यायची होती। तर आम्ही आता निघालोय CSTला जायला। तर तिकडे आपल्याला मार्केटमध्ये पण फिरायचं आहे, थोडं फिरण्यासाठी पण जायचं आहे जरा एका ठिकाणी। तर बघूया कसं काय प्लॅन होतील। आता आम्ही निघालोय, मम्मी पप्पा पुढे गेलेत आणि आर्यन आणि मी आता आम्ही निघतोय। आर्यन भाई आहेत सोबत आणि आता आम्ही निघतोय जायला CSTला। आपण निघूया आणि व्लॉग पूर्ण बघूया काय एन्जॉय करता येईल आजचं आणि कसं काय कुठं कुठं जायचं ते आपण लवकरच मला समजेल। तर आपण आता झटपट निघूया, तयारी चला। मम्मी पप्पा तिकडे नाश्ता करतायत, तर आपण आता पहिलं त्यांना भेटूया आणि मग तिथून आपल्याला निघायचं आहे। पाटी स्टेशनच आहे आपल्या, त्या स्टेशनवरनं आपल्याला जायचं CSMT। हॅलो हॅलो, काय घेतलं? पप्पांचं झालं, हळू 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 हळू। CSTला आम्ही उतरलो, आता स्लो ट्रेन पकडून आम्ही आलेलो आणि आता आपल्याला इथून लोहार चाळ तिथे एक मार्केट आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे। आपण आता तिकडून बघूया CSTवरनं आपण टॅक्सीने जायचं की चालत जायचं। अंतर तर जवळच दाखवतोय, तर आपण शक्यतो आपण चालतच जाऊया। चालतं हे हा फॅन घरी लावला पाहिजे, फॅन एक नंबर। प्रेम प्रेम बघा। हे आमचं CSTचे स्ट्रीट मार्केट आहे। हे अरे हा ट्रिप काय कसा आहे CSTचे? अरे भारी। काही गॉगल घेतला, एक आवडला मस्तपैकी, एक गॉगल घेतला आणि आता आलोय लाइटिंग घ्यायला। पण इकडचे मार्केट बघून तर कपडे बिपडे घ्यायचंच मन करायला। हो जरा आहे घाला। भाई आलो आम्ही तिकडून पुढे त्या मार्केटमधून आणि भाई मार्केट बघून असं वाटलं हे घेऊ की ते घेऊ की ते घेऊ, म्हणून आम्ही इकडं तिकडं न बघता सरळ बघत आलो। कारण की भाई आम्ही तर स्ट्रीट शॉपिंग करणारच आहे, तर आम्ही सगळे कपडे वगैरे सगळे स्ट्रीट याच्यावर, कारण व्हरायटी पण असते, बजेट पण असतं, आम्हाला तर तेच आवडतं। त्याच्यामुळे आमचं मन जरा चंचल होत होतं, तरी आम्ही आलो पुढे, मी आणि आर्यन। आता आपण आपलं मेन कामासाठी जाऊया। हे बघा एक प्रॉफिट मार्केट आहे,
मुंबईचा सर्वात फेमस क्रॉफिट मार्केट. तर आपल्याला तिकडे नाही जायचं, आपल्याला लोहार चाळीत जायचं आहे काळबा देवीला. पप्पा तर फुल मचावतात आहेत आमचे पप्पा. हा एकदम कडा. आता आशेवर राहिला. आम्ही मार्केटमध्ये इंटर केलंय लोहार चाळ. लाइटिंग वगैरे घ्यायचे आपल्याला. बघा आपले दुकान आहे तिकडे. हे घ्यायचे का? हे आहेत ना आपल्याकडं. मल्टी कलर नाही बरोबर. हे असे नाही स्टॉप नाही राहणार काय? हे बघा त्याची लाईट जास्त आहे चांगली. भाई जादू. ये हाय स्टैंड भाई, कैसा है स्टैंड? ये 6 वाला है, 4 वाला भी है. भाई चपलीचं स्टँड घेतलंय. आम्हाला घ्यायचं आहे भलताच आणि आम्ही घेतोय भलताच आहे. पप्पा आमचे भडकत चाललेत. तर बघा अजून काय काय भेटतंय डोळ्यांना ते घेऊ. एक आवडेल तसं. आणि मम्मी आपली म्हणजे हॉस्पिटलमधून आल्यानंतर आता जवळजवळ 3 महिन्यानंतर बाहेर पडले. तर तिला पण बरं वाटतंय. हा मम्मी? एकदम ओके. एकदम ओके वाटतं मम्मीला. गेले कुठं पप्पा? ठीक आहे चला भेटत राहू. लाइटिंगच लाइटिंग आहे. लाइटिंगच लाइटिंग. हा पैसे दिले का? जागेवर आता परत चांगली शॉपिंग झाली आमची आता. आणि पण काय काय घेतलं ते तुम्हाला घरी गेल्यावरच दाखवेन मी. अजून थोडंसं फिरणं बाकी आहे आमचं. असंच अधूनमधून भेटूया. लय ऊन आहे पण आम्ही स्टॉप घेत एक दुकान करत आम्ही असे चालतोय. बघूया. गर्दी बघा फक्त इथं मार्केटमध्ये. खतरनाक गर्दी. भाई आता आम्ही मार्केटमधून निघालोय आणि बॅग बी घेतले. त्याच्यामध्ये अर्धे वस्तू ठेवलेत, अर्धे आर्यनकडे आहेत. आणि आता पण आपल्याला ॲक्च्युली जायचं आता राणीच्या बागेमध्ये. पण टायमिंगनुसार बघूया कसं काय ते. हा प्लॅन आहे. पण आता मार्केटमधून आता परत पुढं चालत जाईपर्यंत आपल्याला जर टाईम वाचला तर आपण तिकडे जाऊ, नाहीतर डायरेक्ट घरचा रस्ता पकडूया. पण आता पहिलं बघू इकडे मार्केटमध्ये अजून काय घेता येतं का. मम्मीला पण थोडी शॉपिंग करायची आहे. तर बघूया काय. ठीक आहे. थंडा कुल. हा मस्त आहे. हा बघ चाल. जा रे अरे खाली जरा. शॉपिंग वगैरे झाली आहे आणि आता थोडा 1 तास आहे ते राणीचा बाग बंद होण्यासाठी. तर आम्ही निघालो राणीच्या बागेकडे जायला. आता बघूया आपल्याकडे टाईम आहे. आपल्याला फक्त वाघ बघायचं आहे तिकडं. वाघ त्यासाठी आम्ही स्पेशली तिकडे जाणार आहे. झटपट जाऊया आणि
बघूया भेटतंय का. थांबा थांबा थांबा. पायकळ्याला उतरलो आम्ही. आता 5:30 झालेत. अर्धा तास आपल्या हातात आणि 5 मिनिटं चालायचे. 5 मिनिटं. सावकाश सावकाश. ही एक चांगली सोय आहे माझी. टाटा टाटा. केस बारीक केलेत त्याचा फायदा आता जाणवतो. या गरमीत खूप बरं वाटतं. केस कमी कापले. काही कोण नवीन राणीच्या बागेला भेट देणार असेल तर बघा, बायका स्टेशन उतरला नाही ही गल्ली पकडून हायवेला आहे. बाजूला हायवे आपला. हा हायवे आपला. हा बघा हा हायवे. ह्या हायवेने तुम्ही डायरेक्ट बाजूला राणीची बाग आहे आपली. बघा इथून हायवेला लागलात की हा समोर तिकडे गेट आहे. मला दाखवतो आम्ही जातो. हे राणीची बागच चालू आहे. हा गेट आहे. हा बघा गेट. हा गेट आहे. हा गेट. राणीची बाग. वीर माता जिजाऊ उद्यान. मम्मी कुठे आहे? आई फुल मजा आली. फुल मजा. हा आपला गेट. हा ते आतमध्ये ऑलरेडी गेलेलं असतं. ठीक आहे चल. तर या ठिकाणी बॅड न्यूज आहे आमच्यासाठी की राणीची बाग बंद झालेली आहे. आमची मेहनत इथपर्यंत यायची वाया गेली. पण आपली शॉपिंग झाली मस्तपैकी. आणि तसं वाटलेलं तिकडून निघताना की चान्सेस कमी आहेत. आणि तसंच झालं. भाई काय बोलू शकतो तू? भाईच्या चेहऱ्यावरनं तुम्ही समजू शकता भाईचा मूडअप झालाय. वाघ बघायचा होता भावाला. स्वतः पण एक दाण्या वाघ आहे माझा भाऊ. पण तरी त्याला एक वाघ बघायचा होता. मूड खराब झालाय माझा. पण ठीक आहे, आपण परत एकदा राणीच्या बागेसाठी स्पेशल विजिट मारू. पण जे मेन काम होतं आजचं ते आज झालं. आणि मेन आपली शॉपिंग झाली मस्तपैकी. मम्मीचं पण फिरणं झालं. जरा बाहेर मोकळी झाली. जरा एकदम बरं वाटलं तिला पण. आता आपण थोडं काहीतरी खाऊया आणि निघूया घरी जायला. आणि घरी जाऊन मग तुम्हाला दाखवतो आम्ही काय घेतलं इकडे. आणि बस मग नंतर घरी जाऊन मग आपण ब्लॉग एंड करू. तर आपल्या राणीच्या बागेसाठी स्पेशल ब्लॉग वेगळा बनवावा लागेल आपल्याला. भावासाठी आणि आपल्या मम्मी पप्पांसाठी स्पेशल. आपणच येऊ फॅमिली पुन्हा एकदा आणि आपला ब्लॉग शूट करू. आता आपण निघूया. मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही घेतला चांगला आयटम. चांगला नाही मला चैत्यभूमी जाणार का? चैत्यभूमी दादर. ये प्लॅन मध्ये थोडा ट्विक. मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही चाललो दादर चैत्यभूमी.
तर आम्ही दादर चैत्यभूमीला पोचलोय. बघायला भेटतंय मस्तपैकी तयारी चालू आहे 14 एप्रिलची. ॲक्च्युली हे बाबासाहेबांचं स्मारक आहे इथे, जिथे तुम्हाला माहितीच असेल की बाबासाहेबांना आज्ञा दिली होती आणि त्यांचं स्मारक बनवलं चैत्यभूमी. तर आतमध्ये काय कॅमेरा अलाउड नाही, तर आम्ही आत जाऊन दर्शन वगैरे घेऊन येतो, पाय वगैरे पडून येतो आणि मग परत एकदा भेटू. शूट करा भेटला तर लपून छपून करेनच, पण नाही भेटलं तर समजून जावा. आणि सुंदर असा सनसेट बघायला भेटेल थोड्या वेळाने. तुम्ही बघितलं नव्हता? भाई अलगच क्लायमेट असते इकडं. आणि नेहमीच इकडं आल्यानंतर ना ते प्रसन्न वाटतं आम्हाला. हा आर्यन, भाई कधी पण बोला, तयार असतो आम्ही इकडे कधी पण. आज जरा तिकडे मूड ऑफ झाला तर आम्ही असं ठरवलं की मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही इकडे आलो. आता मम्मी पप्पा फ्रेश व्हायला गेलेत, त्यानंतर मग आम्ही आतमध्ये जाऊ. समोरच चैत्यभूमी, तुम्हाला मी बाहेरूनच दाखवतो, आतून बहुतेक दाता भेटणार नाही दाखवायला. समोरच आपली चैत्यभूमी. बघून घ्या चैत्यभूमी. आज जातेला काय भेटणार नाही शूट करायला. एकदम बेस्ट टाइम गेला आमचा. बेस्ट कंटिन्यू असतो. हा मग खाली नको. तर सुंदर असा सूर्यास्त बघितला आम्ही. एक टाइम लॅप्स पण काढला मस्तपैकी. ह्यांची मीटिंग चालली वाटतं 14 एप्रिलची. पावकीची मीटिंग चालली 14 एप्रिलला. हो इथं पण दिसतं. वा एक नंबर. हा एक आहे, हा एक आहे आणि हा बघा इकडे एक आहे आणि हा इकडे एक आहे. हे इथलेच असणार ते फिरतात. घरी जायची वेगळं मंडळ आहे. हे वेगळं मंडळ, हे वेगळं मंडळ आहे. हे वेगळं मंडळ. इथले कुठे दिसत नाही. हा दिसले.
अरे इथं हा ते बघ खाली आहे. आता आले उद्या लागले. हे लोक पण तिथेच गेले बघ. हे तुझी केस लागतात ना दात त्याच्यामध्ये ह्या हाताला नाही येत आतला. गोल परत फिरायला लागले हो. एकत्र झाले. आतिश बाजू चालू आहे त्यांची. काय रे ते पहिले कुठे काय तेच येते सगळे दोन मिक्स झाले. इथं बघ ना कसं वाटतं ह्याच्यात बघ कॅमेरा. असं वाटतं ते नाही का काय सूक्ष्मदर्शन है ना. भाई कुल्फीवाला कोणता कुल्फा मावा कुल्फी. बघते तुझ्या घरी हो झालं. भाई एकदम ओरिजिनल टेस्ट एकदम ओरिजिनल. त्या काकांकडं हा आईस्क्रीम भाई कधी दादरला आला तर त्या काकांकडनंच घ्या एकदम ओरिजिनल. मस्त आम्ही अंधार पडेपर्यंत थोडा टाइमपास केला इकडे आणि आता निघालोय परतीच्या प्रवासाला. आपण घरी निघूया जायला. तर बसनी जाऊ पहिला की टॅक्सीने जायचं पहिलं ठरवूया. आणि शक्यतो बसनी जाऊ आपण. आपल्या इथून बसचे ऑप्शन खूप आहेत तिकडे. आपण भायखळ्याला होतो तिकडे आपल्याला बसचे ऑप्शन नव्हते जास्त पण इथून आहेत. सो आपण बसनी निघूया जायला घरी म्हणजे घरी नाही. आपल्याला पहिला जेवायला एक स्टॉप घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग घरी जायचं आपल्याला. मग घरी गेल्यानंतर परत भेटू. रस्त्यात पण भेटत राहू. फुल तयारी बघा फक्त तुम्ही इथली. एक व्ह्यूइंग डेक आपला. जाता आपण जरा व्ह्यूइंग डेक बघून जाऊ. तसं आम्ही येऊन गेलो खूप वेळा बरेच वेळा. आणि आता तर कोण आलंय. अरे हे असेल रॅली असेल. आम्हाला बँजोचा आवाज येतोय. बँजोचा जाताना आपण ते पण शोधू. बँजो इथून भाई सनसेट बघण्याचा जी मजा आहे व्ह्यूइंग डेक. कधी दादर चैत्यभूमीला आलात तर इकडे पण नक्की या आणि व्ह्यू बघा. मस्त आहे. भारी बनवलं आहे. एक नंबर आहे बघा. इकडून बघा. निघालो चैत्यभूमीकडनं आम्ही फायनली बाहेर. इच्छा तर नव्हतीच बाहेर यायची. थोडं सुकून आहे आतमध्ये. चलो मम्मीला भेटली जागा बसायला आणि आता आम्ही बसतो. त्याच्यानंतरच बोलतो. डायरेक्ट आपण जाऊया थेट थांबा. फायनली
तर फायनली आम्ही घाटकोपरला पोचलोय बसमधून आणि मस्त गप्पा वगैरे मारत आम्ही आलो. आणि आमचं इथं फॅमिली रेस्टॉरंट म्हणजे आम्ही इकडंच बाहेर वगैरे गेलो आणि रात्री आम्ही इथंच डिनर करतो. तर तसंच नेहमीप्रमाणे आम्ही परत आलो आपल्या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. मालवणी चस्का असं त्या रेस्टॉरंटचं नाव आहे. कधी आलात घाटकोपर डेपोला तर इकडचं जेवण नक्की टेस्ट करा. खूप छान असतं मालवणी पद्धतीचं जेवण एकदम. चालू आहे का बघा. आता आम्ही बघतो चालू असणार रे आता फंक्शन आहे बघतो आम्ही. आणि जेवताना आम्ही काय काय ऑर्डर करू ते दाखवून बघूया. मिळून आम्ही 7:30 आपला मालवणी चस्का चस्का मस्का. तर आम्ही आलोय जेवायला आता आणि दिवसभराच्या पत्त्याने आम्ही आत्ता बसलोय सगळेजण. बाई जाम नुसतं चालतोय आणि भरपूर चाललो. सुरमई पापलेट प्रॉन्स आता बसलोय मस्तपैकी आणि तोंडा बिंडा पाणी मारलं मस्त फ्रेश वाटला. तर आता आपण चिकन थाली जेवूया. तोंडा पाणी ते फरक आहे बघ. पार्सल तोडायची काय नाही. जेवायला खूप भूक लागली. भोजनाचा कार्यक्रम आमचा झालेला आहे मस्तपैकी आणि एक नंबर जेवण आहे. कधी या मालवणी चस्का घाटकोपर डेपोच्या जस्ट बाजूला आहे मालवणी चस्का. नक्की या इकडे कधी टेस्ट अनुभवा. आम्हाला तर खूप आवडतं बाई. आम्ही जेवण इथंच जेवतो. आता बघा CSTला होतो तरी पण इकडे येऊनच आम्ही जेवतो. त्याचे रिझन आहे टेस्ट मॅटर. त्याला आता घरी जाऊन भेटूया मस्तपैकी आणि काय काय शॉपिंग केली तुम्हाला मी घरी गेलो. तर फायनली घरी आलो आहे आम्ही आता आणि जेवण वगैरे मस्त झालं. फिरणं झालं सगळं झालं. तर आम्ही पटापट फ्रेश होतो. आपण बघूया काय काय घेतले ते आणि मग ब्लॉग आपला एंड करू. A few moments later. तर फ्रेश झालं आहे मस्तपैकी आणि इथं पसारा आम्ही काढला आहे आणि ही शॉपिंग आपली इकडं केलेली. आता बघूया काय काय घेतलंय. हे बघा ही मेन गोष्ट होती लाइटिंग. जे आता 14 एप्रिलला आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीसाठी आम्ही असं घरी आपलं करतो सजावट. त्यासाठी स्पेशल आम्ही घेऊन आलो यावर्षी. मागच्या वर्षी आम्ही घेणार होतो ॲक्च्युअलमध्ये पण मागच्या वर्षी आम्हाला जायला भेटला नाही. त्यावर्षी आम्ही वेळात वेळ काढून लाइटिंग शेवटी घेऊन आलो. आणि बाकी छोट्या मोठ्या लाइटिंग तर आपल्या आहेत. आणि यावर्षी तुम्ही बघालच की आम्ही कसं सेलिब्रेट करतो आपल्या बाबांची जयंती. आणि बाकी हे छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या. हे चपलीचं स्टँड घेतलं. ते तर तुम्ही बघितलंच चपलीचं स्टँड. हे आता हे त्याचं उद्घाटन कधी करायचं ते माहीत नाही. आणि आम्ही म्हणजे मी एक ट्रॅक पॅन्ट घेतली. टी शर्ट घेतलं. पप्पांनी एक टी शर्ट घेतलं. हेअर ड्राईव्ह घेतलं. हेअर ड्रायर घेतला. आणि हे एक डेकोरेशनचं घेतलं. हे बघा हे झाडं एकदम स्वीट सिंपल छोटीशी. हे आपले इथे हे मूर्त्या आपल्या मूर्त्यांच्या बाजूला थोडा सजवण्यासाठी हे बघा. आणि हे एक घेतले एकदम स्वीट. हे असे 3 आम्ही घेतले. हे एक मोठे आहे आणि हे छोटे 2 साईडला असे आम्ही हे. आणि त्या लाईटी हे स्पेशल 14 एप्रिलसाठी आम्ही घेतल्या.
हे लाईटिंग. आणि ही एक हँड हेल्ड स्विंग मशीन, म्हणजे आपली शिलाई मशीन असते ती आपण हातामध्ये यूज करू शकतो ती वाले. इथं बटन आहे, ऑटोमॅटिक आहे. ही एक आवडली, ही घेतली, मम्मीने घेतलं तिच्यासाठी एक टॉप चांगला. बस बाकी काय नाही, हीच आहे शॉपिंग. ही दिसायला एवढीशी आहे पण त्याचा दर्जा लय मोठा आहे. आणि हे बघा, हे 2 आमचे ब्रँडेड माल. मारा गुगल मारा आणि बघा प्राईज यांची. बस हेच होते आजची शॉपिंग आपली. तर हीच शॉपिंग आम्ही केली आज. आणि ॲक्च्युअलमध्ये हे जे एक्स्ट्रा गोष्टी आहेत ते घ्यायचे नव्हते आम्ही, पण राहवलं नाही आम्हाला ते बघून, म्हणून आम्ही घेतले. आणि आपल्याला कपड्याची वगैरे पण शॉपिंग करायला जायचं आहे तिकडे, पण आत्ता नाही, आपण ते पुढच्या महिन्यात जाऊ. आणि पुढच्या महिन्यात मी आर्यन, मम्मी पप्पा असतील, मम्मी पप्पा आम्ही असे जाऊ. तेव्हा मी तुम्हाला CSTचं क्लोथ मार्केट दाखवेन, जे FS मागं 1-2 ब्लॉगमध्ये अलिबागवरनं रिटर्न येताना मी तुम्हाला दाखवलेलं की ते FS मार्केट आहे, तिकडे पण जाऊ आपण. आणि अजून तिकडे आसपासचे मार्केट फिरू आपण कपड्यासाठी स्पेशल. आणि तेव्हा आपण कपडे पण घेऊ चांगले चांगले एकदम मस्त. आणि बस आता हेच होतं, आपला ब्लॉग पण खूप मोठा झाला. तर आता मी संपवतो ब्लॉग इकडेच. आणि आता 14 एप्रिलची तयारी तर सुरू झाली आहे मस्तपैकी. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ तर बघितले असेल, बॅनर वगैरे लावले आहेत, लाईटिंग पण केले, सगळं झालं एकदम मस्त. एकदम तयारी आमची चालू आहे. आता आपले 12 तारखेपासून आपले फंक्शन चालू होणार आहे. म्हणजे फंक्शन म्हणजे असे स्पर्धा वगैरे आम्ही ठेवल्यात ते चालू होतील. तर 12ला शक्यतो मी नसेल अवेलेबल, पण जसा जर गेलो तिकडे तर आपण ब्लॉग तिथूनच सुरुवात करणार आहे. आणि आपला तो ब्लॉग 3 दिवसाचा असणार आहे टोटल. तर मी तो पार्ट वाईज शेअर करेन. आणि तुम्ही पूर्ण स्टार्ट टू एंड नक्की बघा, ते सगळे पार्ट पण बघा. आणि आपली 14 एप्रिलचं सेलिब्रेशन पण नक्की बघा. खूप मस्त मस्त कार्यक्रम पण ठेवलेत आम्ही. आणि फुल धमाल एन्जॉय होणार आहे फुल एकदम. असे आम्ही करतोच हरवर्षी, ती तुम्हाला पण अनुभवता येईल. आणि बस आता ही शॉपिंग आपली झाली. लाईटिंग वगैरे आपल्याला लावायचे. लाईटिंग लावल्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओ बनवला तर शॉर्ट व्हिडिओनी पोस्ट करेन, किंवा रील किंवा इंस्टाग्रामला वगैरे पोस्ट करेन मस्त आपलं घर सजून. आता मी इथंच थांबतो आणि भेटू पुन्हा कडकवाल्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि बस असे आम्ही मम्मी पप्पा आर्यन आम्ही आमची फॅमिली असं फिरत राहू. आज एक राहिलं राणीच्या बागेत जायचं, ते पण आपण प्लॅन करू आणि भेटू त्या पण ब्लॉगमध्ये. तर तोवर आता तुम्ही झोपा, मी पण झोपतो. टाटा बाय बाय, गुड नाईट. भेटू पुन्हा कडकवाल्या ब्लॉगमध्ये. तोवर गुड नाईट, जय भीम, जय महाराष्ट्र पब्लिक.